ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचं स्वामी संदेश आणि संस्कार ह्या चॅनेलवर मनापासून स्वागत. बरेच जण शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षातील एकादशी करतात. आज आपण योगिनी स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. स्मार्त या शब्दाचा अर्थ स्मृतिग्रंथाचे पालन करणारा आणि घरातील नित्यपूजेत सर्व प्रमुख देवतांचा आदर करणारा हिंदू. स्मार्त हा हिंदू धर्मातील एक संप्रदाय आणि धार्मिक आचार आहे. स्मार्त योगिनी एकादशी म्हणजे हिंदू धर्मातील ज्येष्ठ किंवा आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी. असे मानतात की योगिनी एकादशीचे व्रत केल्याने 88,000 ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य प्राप्त होते. राजा कुबेराचा सेवक हेममाली याला एका शापातून मुक्ती मिळवून देण्यासाठी या व्रताचे महत्त्व सांगण्यात आले. सूर्योदयाच्या उदयस्थितीनुसार हे व्रत पाळतात. भगवान विष्णूंची मूर्ती कलशात स्थापन करून विधीनुसार तिची पूजा केली जाते. हे व्रत भगवान विष्णूंना अर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूंसह पिंपळाचीही पूजा केली जाते. आता बघू भागवत एकादशी. हिंदू पंचांगानुसार एकादशीच्या व्रतामध्ये स्मार्त आणि भागवत असे 2 भेद असतात. जेव्हा एकादशी तिथी सूर्योदयाच्या वेळी असते किंवा सूर्योदयापूर्वीच्या विशिष्ट वेळी उपस्थित असते तेव्हा ती भागवत एकादशी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांची पूजा, नामस्मरण आणि उपवास केला जातो. उपवास केल्याने पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे. स्मार्त म्हणजे गृहस्थाश्रमी लोक आणि भागवत एकादशी म्हणजे वारकरी संप्रदाय. दोन्ही एकादशी लागोपाठ किंवा एका दिवसाच्या फरकाने येतात. स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, संकटांचा काळ हा ठरलेला असतो. तो कधीच कोणाकडे मुक्कामाला नसतो. 100% दिवस हे बदलतातच. मनाच्या मनात चिंता व चिंतन या दोन्ही तलवारी एकाच वेळी राहू शकत नाहीत. म्हणून चिंतन करणे हा चिंता घालविण्याचा राजमार्ग होय. माणसात फरक असतो. कोणाला हिऱ्याचीही कदर नसते तर कुणी काचही जपून ठेवतं. ज्यांना मीपणाचं वारं लागलं की त्यांच्यासाठी दवा आणि दुवा दोन्हीही काम करत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.